पी तूच कर, तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलं त्याची कर, त्या कोरकू काय राहिलं नाही महाराज. हे आता काही राहिलं नाही महाराज. घाई घाई माणूस मिळाला, माणसं खांदेकरी व्हायला तयार नाहीत. भाऊबंद इतके नालायक झाले तुमचे माझे. कपडे सुद्धा काढते नाही हरामी, 2 बटणं काढतो बायको पाहतो तिने असं तू काढ. शेवटी आता प्रेत न्यायला रथ बांधवायची पाळी आली. आता प्रेत कसे न्यायला, रथ आलाय वैकुंठ रथ. आता वाडा मिळाला, भाऊबंद वारले आणि भाऊबंद मेले तेच बरं झालं. इतक्या नालायक आवडला ती भाऊबंद तुमचे माझे. जिवंतपणे जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. नको कोणला राम राम, आपली स्टोरी. मला काय फार वाटलं झालंय महाराज. फक्त थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्तेचे काय नाही राहिलं. अजून 2-3 वर्ष ना चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाही पैसे मिळवले. मला थोडे लग्न मागितले, तुम्हाला आपला काय सबंध नाही. धाकट्या म्हणला मी त्याचं नाही तर पैसे देत काय सबंध नाही, म्हणला फुकाट करतो आता नाही त्याला पैसे. दाव्याचं प्रवचन संपल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पेट्रोल पुरते ते घेतली पाहिजे. फसायला झालं लोक जाते निघून बाबाला टाकावून खाटाव. पण त्या बाबाला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केला, तुम्हाला द्यायला मी का बळत आलो का काय. ते महाराज लोक उशाला ते चप्पी केलेलं सापडते, त्याला माहिती चप्पी केलं म्हणजे वाड्यात नाही. हात्याला म्हणला राम राम, तुम्हाला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग जो खरा मालक राहतो दाव्याचा तो राहतो खडकाव बसेल उघडा, दगडावर पाणी सोडाय. हात्याला सापडत गेला, आता काय करणार. राम राम, तो याच्या पुढचा. तुमचं काय आमच्या वडिलांना प्रेम, तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते तर दे. तुम्हाला तुला कळत नाही का मी उघडा बसेल, टाकली तरी 80 द्या. नाही 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 नाही, काळच संपलाय. आणि याला एकच उत्तर आहे हरिपाठात, नामासी बिनमुख तो नरपा.